परमेश्वराने आज आहे ना तुमच्यासोबत बोलणारा देवाचं वचन आहे ना, परमेश्वर दिलेलं वचन पूर्ण केले. परमेश्वर दिलेला वचन पूर्ण केले. कारण परमेश्वर जे वचन देत असतात ना, ते वचन आपल्या जीवनात पूर्ण करणारा परमेश्वर प्रभू येशू ख्रिस्त. परमेश्वर एकदा तुम्हाला ना शब्द दिला म्हणलं तर आहे ना, ते शब्द आहे ना पूर्ण होणार आहे. परमेश्वर कुठलाही पण वचन दिला तुम्हाला, ते वचन येशू ख्रिस्त नावामध्ये पूर्ण होणार. हालेलुया. योहान शुभवर्तमान 16 अध्याय 7 वचन जेव्हा पाहतो असतो, तरी मी तुम्हास खरी गोष्ट सांगतो, मी जावे तुम्हास हितकारक आहे. मी न गेलो तर कैवारी तुम्हाकडे येणार नाही, मी गेलो तर त्याला तुम्हाकडे पाठविणार. हालेलुया. परमेश्वराने ना सर्व म्हणजे देवाला स्वीकारलेल्या प्रत्येक व्यक्तींना, येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवणारा प्रत्येक व्यक्तींना आणि येशू ख्रिस्ताच्या रक्तामध्ये झालेल्या प्रत्येक मनुष्याला आणि येशू ख्रिस्ताला स्वतःच्या तारणारा म्हणून स्वीकारलेल्या प्रत्येक व्यक्तींना परमेश्वर शब्द देत आहे की परमेश्वराने वचन देत आहे की ना, परमेश्वर म्हणतात की ना, तर की मी गेलो तर त्याला तुम्हाकडे पाठविणार. हालेलुया. म्हणजे येशू ख्रिस्तांनी 33.5 वर्ष या भूतलावर राहिला. किती वर्ष? 33.5 वर्ष येशू ख्रिस्तांनी भूतलावर राहून आहे ना, जे वधस्तंभावर मरण सोसलं आणि मनुष्याच्या जीवनामध्ये जे जे काम करावं परमेश्वराने ते सर्व काम पूर्ण केलं. परमेश्वरांनी केलेल्या कामाबद्दल आहे ना देवाला धन्यवाद. आपल्या जीवनात आहे ना काय काय आशीर्वाद मिळावं आणि आपलं जीवन कसं राहावं ते सर्व वचन सांगून आहे ना, परमेश्वरांनी आपल्या जीवनात येशूचं रक्त देऊन आपल्याला ना शुद्ध केलं. परमेश्वर म्हणतात की ना, मी आता स्वर्गीय राज्यात मी जाणार आहे, पण मी गेल्यावर मी तुम्हाला अनाथ असे सोडणार नाही. हालेलुया. परमेश्वरांनी ना या भूतलावरून आहे ना स्वर्गीय राज्यात आरोहण होत असताना, म्हणजे ना की स्वर्गीय राज्यात जात असताना परमेश्वरांनी वचन दिलं, मी गेलो तर त्यांना तुम्हाकडे पाठविणार. म्हणजे परमेश्वरांनी कोणाला पाठविणार म्हणून आहे ना, जेव्हा आपण पाहतो की येशू ख्रिस्तांनी आपल्यावर आहे ना, आपल्यामध्ये राहण्यासाठी पवित्र आत्मा पाठवलं. हालेलुया. येशूच्या रक्तामध्ये जेवढं लोकांनी ना शुद्ध झालं आणि येशू ख्रिस्तावर जेवढं लोकांनी ना विश्वास ठेवलं आणि येशू ख्रिस्ताला स्वतःच्या तारणारा म्हणून आहे ना जेवढं लोकांनी स्वीकार केलं आणि येशू ख्रिस्तामध्ये राहण्यासाठी आणि ख्रिस्तच माझा ना देव आहे म्हणून जेवढं लोकांनी स्वीकार केलं, परमेश्वर म्हणतात तुमच्यामध्ये राहण्यासाठी मी ना पवित्र आत्मा पाठविणार. हालेलुया. परमेश्वर शब्द दिलं. परमेश्वराने म्हटलं की मी तुमच्यामध्ये पवित्र आत्मा पाठविणार. आज आहे ना देवाला स्वीकारलेला प्रत्येक व्यक्तीमध्ये आहे ना पवित्र आत्मा राहावं असं परमेश्वराची इच्छा. परमेश्वराला एक आशा आहे की ना आपल्यामध्ये ना पवित्र आत्मा राहिला पाहिजे. आपण पवित्र आत्म्याशिवाय ना परत कुठल्याही आत्म्यामध्ये आपण आहे ना राहू नये. आपण देवाला स्वीकारलेलं सर्वजण आहे ना पवित्र आत्म्यामध्येच राहिलं पाहिजे आणि पवित्र आत्म्याशिवाय आपण कुठल्याही आत्म्यामध्ये आपण राहू नये. म्हणून परमेश्वराने म्हटलं की ना, मी गेलो म्हणजे मी जाणार आता स्वर्गीय राज्यात. मी गेल्यावर आहे ना मी तुमच्यावर आणि तुमच्यामध्ये म्हणजे तुमच्या आत्म्याबरोबर राहण्यासाठी ना परमेश्वरांनी पवित्र आत्मा म्हणजे देवाचं आत्मा. हालेलुया. पवित्र आत्मा म्हणजे देवाची आत्मा आहे ना आपल्यामध्ये राहण्यासाठी ना परमेश्वराने ना त्यांच्या आशा, परमेश्वराला एक आशा आहे. परमेश्वराला ना एक त्यांच्या मनामध्ये एक आशा, असं प्रत्येक व्यक्तीमध्ये ना पवित्र आत्मा राहावं म्हणून परमेश्वरांनी ना आपल्याला ना या जगात एक अनाथ असं सोडलं नाही की म्हणजे ना परमेश्वर म्हणतात तुम्ही येशूच्या रक्ताने शुद्ध झालं
आता तुम्ही ना वचन ऐकून आहे ना वचनाने शुद्ध झालं आणि तुम्ही मला आता तारणारा म्हणून स्वीकार केलं, मला देव म्हणून स्वीकार केलं. पण तुम्ही मला प्रार्थना करतात, तुम्ही माझ्या मंदिरात येतात, पण एवढं पुरतंच परमेश्वर म्हटलं नाही. परमेश्वर म्हणतात की ना मी तुम्हाला अनाथ असे सोडणार नाही. मी तुमच्यामध्ये राहण्यासाठी म्हणजे तुमच्या आत्म्याबरोबर राहण्यासाठी मी पवित्र आत्मा म्हणजे देवाचा आत्मा तुमच्यावर पाठविणार आहे. हालेलुया. परमेश्वराने ना वचन दिलं सर्वांना. जेव्हा दिलेलं वचन आहे ना एक दिवशी ना परमेश्वराने आपण जेव्हा पाहतो प्रेषितांचे कृत्ये 1 अध्याय आणि 8 वचन पाहत असताना परमेश्वर म्हणतात पवित्र आत्मा तुम्हावर येईल. हालेलुया. म्हणजे परमेश्वर म्हणतात पवित्र आत्मा तुम्हावर येईल तेव्हा तुम्हाला सामर्थ्य प्राप्त होईल. हालेलुया. म्हणजे परमेश्वराने म्हटलं ज्या दिवशी तुमच्यामध्ये पवित्र आत्मा येणार आहे ना तुम्ही देवाचा शक्तीने भरणार आहे, देवाचा अभिषेकाने तुम्ही भरणार आहे आणि तुम्ही एक सामर्थ्यवान व्यक्ती या भूतलावर तयार होणार. हालेलुया. आता परमेश्वराच्या आत्मा ना देवाचा आत्मा आपल्यामध्ये आल्यावर आपल्याला ना परमेश्वराने देत असलेला ना अभिषेक आपण प्राप्त करत आहे. परमेश्वराची अभिषेक आहे ना आपल्यामध्ये येणार, परमेश्वराची शक्ती आपल्यामध्ये राहणार, परमेश्वराचे सामर्थ्य आपल्यामध्ये राहणार. आपण या भूतलावर येशू ख्रिस्त नावामध्ये सामर्थ्यवान व्यक्ती होणार आहे. हालेलुया. परमेश्वरांनी आपल्याला अभिषेक कशासाठी देत आहे, देवाने आपल्याला सामर्थ्य कशाला करत आहे, देवाच्या शक्तीने का बरं भरत आहे म्हणलं तर आहे ना तुम्ही ना सर्व सैतानाच्या शक्तीला नाश करण्यासाठी आणि तुमच्या जीवनात असलेल्या दुष्टात्म्याच्या शक्तीला, मंत्रशक्तीला आणि रोगला येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये नाश होण्यासाठी परमेश्वराने तुम्हाला ना येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये अभिषेक करत आहे. हालेलुया. अजून आपण आहे ना रोगामध्ये राहण्यासाठी नाही. आपल्या शरीरात आहे ना रोग राहू नये, आपल्या शरीरात दुष्टात्मा राहू नये, आपल्या शरीरात आहे ना पाप राहू नये, आपल्या शरीरात शाप राहू नये. आपण आहे ना दुष्टात्म्याच्या विचाराच्या द्वारे आपण चालू नये. पण पवित्र आत्मा जेव्हा आपल्यामध्ये आल्यावर, जेव्हा ज्या व्यक्तीच्या जीवनात, ज्या व्यक्तीच्या शरीरात पवित्र आत्मा येणार आहे ना, पवित्र आत्मा तुमच्यामध्ये आल्यावर तुमच्यामध्ये असलेला रोग येशू ख्रिस्त नावामध्ये ते नाश होणार आणि तुम्ही आरोग्यामध्ये बदल होणार आहे. पवित्र आत्मा तुमच्यामध्ये आल्यावर तुमच्यामध्ये असलेला पापाची आत्मा येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये तुमच्या शरीरातून जाणार. तुमच्यामध्ये असलेला वाईट व्यसनाची आत्मा येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये ते वाईट व्यसन बाहेर जाणार आणि तुमच्यामध्ये नेहमी काम करत असलेलं दुष्ट आत्मा येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये ते बाहेर जाणार आणि तुम्ही पूर्णपणे पवित्र आत्म्याने भरणार आहे. हालेलुया. म्हणजे पवित्र आत्मा म्हणजे देवाचं आत्मा. आता आत्म्याला म्हणतो आपण, देवाच्या आत्म्याला नाव दिलो आपण आहे ना पवित्र आत्मा. म्हणजे देवाने एक नाव दिलं, देवाच्या आत्म्याला पवित्र आत्मा म्हणून नाव दिलं. म्हणजे त्याच्या नावामध्ये काय म्हणलं तर पवित्र आहे. हालेलुया. नावामध्येच आहे ना पवित्र असल्यामुळे ना जेव्हा ते पवित्र आत्मा आपल्यामध्ये आल्यावर आपलं जीवन येशू ख्रिस्त नावामध्ये पवित्र बनविणार आहे. हालेलुया. आपण तेव्हा पापामध्ये राहणार नाही, आपण शापामध्ये राहणार नाही, आपण वाईट व्यसनामध्ये राहणार नाही, आपण दुष्टात्म्याच्या विचाराने आपण चालणार नाही. ज्या दिवशी परमेश्वराची आत्मा, देवाचा आत्मा म्हणजे पवित्र आत्मा आपल्यामध्ये आल्यावर आपलं जीवन येशू ख्रिस्त नावामध्ये पवित्र बनविणार. ज्या व्यक्तीच्या जीवनात आहे ना पवित्र आत्मा असतं, ज्या व्यक्तीच्या जीवनात पवित्र आत्मा आहे त्या व्यक्तीचं जीवन आहे ना नेहमी पवित्रच राहत असतं. त्यांनी करत असलेले विचार पवित्र राहणार आहे,
त्यांची बोलण्याचे सर्व शब्द येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये पवित्र राहणार आहे. त्यांनी ऐकत असलेलं सर्व ऐकणं पण पवित्रच ऐकणार आहे. त्यांनी चालत असलेला मार्ग पण येशू ख्रिस्त नावामध्ये पवित्रच राहणार आहे. पवित्र आत्मा आल्यावर आपलं जीवन बदलणार, आपले विचार बदलणार, आपल्या बोलण्याची पद्धत बदलणार, आपले मार्ग पण येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये त्यांनी बदलणार आहे. म्हणून आहे ना परमेश्वराने म्हटलं, मी गेल्यावर तुम्हाला अनाथ असे सोडणार नाही, मी तुम्हाला ना पवित्र आत्मा देणार. म्हणजे तुम्ही ज्या दिवशी तुम्हाला ना पवित्र आत्मा तुमच्यामध्ये राहणार आहे त्या दिवसापासून आहे ना तुम्ही पवित्र होणार आहे म्हणलं परमेश्वरा. हालेलुया. म्हणजे आता तुमच्यामध्ये पवित्र आत्मा आहे म्हणलं तर आता तुम्ही काय म्हणलं तर आहे ना पवित्र झालेला आहे. तुम्हाला पवित्र कोण बनवलं? पवित्र आत्मा बनवाला तुम्हाला पवित्र. जेव्हा येशूच्या रक्त येऊन तुमचं पाप शुद्ध केलं, येशूचं रक्त येऊन तुमचं शाप काढून टाकलं, येशूचं रक्त येऊन तुमचं ना रोग काढून टाकलं, पण पवित्र आत्मा येऊन तुमचं जीवन येशू ख्रिस्त नावामध्ये पवित्र बनवलं. ज्या व्यक्तीमध्ये पवित्र आत्मा राहत नाही त्या व्यक्ती अजूनही ना पापाच्या मार्गामध्ये चालत असतं. ज्या व्यक्तीमध्ये पवित्र आत्मा नाही त्या व्यक्ती अजून पापाचाच विचार करत असतात. तुमच्या मनामध्ये पापाचा विचार येत असेल तर, तुम्ही बसल्या ठिकाणी पापाचा विचार करत असलं तर आहे ना अजून तुमच्यामध्ये पवित्र आत्मा आला नाही. म्हणजे तुम्ही पवित्र विचार कराल. समजा तुम्ही तुमच्या विचारामध्ये बदल आला, तुमच्या बोलण्यामध्ये बदल आला, तुम्ही बघण्याची दृष्टी पवित्रतेने तुम्ही बघत आहे म्हणलं तर आहे ना तुमच्यामध्ये राहणारा कोण म्हणलं तर पवित्र आत्मा. हालेलुया. त्यासाठी ना परमेश्वराने ना पवित्र आत्म्याला ना देवाची आत्म्याला नाव दिलं, त्यांनी पवित्र आहे, त्यांनी आल्यावर तुम्ही पवित्र राहणार म्हणून. आपण जेव्हा पुढचं वचन जेव्हा पाहत असतो की ना ते 1 कोरिन्थिकरास पत्र 6 अध्याय आणि 19 वचन वाचू आपण. तुमचे शरीर तुम्हामध्ये वसणारा जो पवित्र आत्मा देवापासून तुम्हास मिळालेला आहे त्याचे मंदिर आहे, तुम्हास ठाऊक नाही काय, आणि तुम्ही आपले नव्हे. हालेलुया. म्हणजे इथं परमेश्वराची ना वचन आपल्याला स्पष्ट म्हटलं की ना की तुमचे शरीर तुम्हामध्ये वसणारा जो पवित्र आत्मा देवापासून आहे. हालेलुया. म्हणजे आपल्या शरीरात आहे ना जे निवास करत आहे त्यांनी देवापासून आलेला पवित्र आत्मा. हालेलुया. कोणापासून आलं म्हणलं तर परमेश्वरापासून आहे ना आलेला पवित्र आत्मा आता आपल्या शरीरात निवास करत आहे. कारण की परमेश्वराने स्वर्गीय राज्यात जात असताना आपल्याला वचन दिलं, मी तुम्हाला अनाथ असे सोडणार नाही, तुमच्यामध्ये पवित्र आत्मा राहणार आहे. हालेलुया. म्हणून इथं देवाची वचन आपल्याला स्पष्ट शिकवतात की तुमचे शरीर तुम्हामध्ये वसणारा जो पवित्र आत्मा देवापासून तुम्हास मिळालेला आहे. म्हणजे दिलं कोण? परमेश्वराने दिलं. पवित्र आत्मा कोण दिलं? परमेश्वराने. पवित्र आत्मा मनुष्याने दिलं नाही. पवित्र आत्मा कोणी तर दिलं नाही आपल्याला. पवित्र आत्मा कोण दिलं म्हणलं तर आहे ना परमेश्वराने दिलं. कोणाला दिलं पवित्र आत्मा? परमेश्वराने म्हणलं तर ज्या व्यक्तीने येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवलं आणि ज्या व्यक्ती येशू ख्रिस्ताला स्वतःला तारणारा म्हणून स्वीकार केलं आणि ज्या व्यक्ती येशू ख्रिस्ताच्या रक्तामध्ये शुद्ध झालं आणि ज्या व्यक्ती येशू ख्रिस्ताला माझा देव म्हणून स्वीकार केलं त्यांच्यामध्ये आहे ना परमेश्वराने पवित्र आत्मा पाठवलं. हालेलुया. त्या व्यक्तीमध्ये निवास करत आहे. समजा तुम्ही देवाला स्वीकारलं तर आहे ना तुमच्यामध्ये आहे ना पवित्र आत्मा राहणार आहे. पवित्र आत्मा तुमच्यामध्ये राहिल्यावर देवापासून तुम्हाला मिळालं आहे त्याचे मंदिर आहे म्हणलं. म्हणजे आपण कोणाचं मंदिर आहे? आता पवित्र आत्मा निवास करणार म्हणजे आपण देवाची मंदिर आहे. हालेलुया. तुम्ही देवाचं मंदिर आहे. आपण कोणाचं मंदिर आहे? आता कोणाचं मंदिर आहे म्हणलं तर आपण देवाचं मंदिर आहे. हालेलुया.
देवाचं मंदिर कसं राहतं? पवित्र असतं. मग तुमचं शरीर काय आता? पवित्र राहायला पाहिजे. देवाचे मंदिर पवित्र राहतं तर आपलं शरीर पण पवित्रच राहायला पाहिजे. आपलं शरीर कुठलाही पापाला आपण देऊ नये. कुठलाही पापाला आपलं शरीर देऊ नये. आपण आपलं शरीर व्यभिचाराला देऊ नये. आपलं शरीर जारकर्मासाठी देऊ नये. आपलं शरीर अपवित्र होण्यासाठी देऊ नये. आपलं शरीर दुष्ट आत्म्याला वापर करण्यासाठी देऊ नये. आपलं शरीर सैतानाला देऊ नये. आपण येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये आपलं शरीर आहे ना पवित्र असल्यामुळे आपण देवाचे मंदिर आहे. हालेलुया. देवाकडे येणाऱ्यांना स्पष्ट म्हणतात परमेश्वराने, तुमचं शरीर आहे ना कोणाला देऊ नका. देवाने कशाला दिलं? पवित्र आत्मा आपल्याला म्हणलं तर आपलं शरीर पवित्र ठेवण्यासाठी. आपलं शरीर कसं राहायला पाहिजे? पवित्र ठेवण्यासाठी. प्रत्येक स्त्रीना आपलं शरीर आहे ना फक्त पतीलाच द्यायला पाहिजे. प्रत्येक पुरुषाचे शरीर फक्त पत्नीलाच मिळण्याची अधिकार आहे. परत कुठलाही व्यक्तीला देण्याची अधिकार नाही या जगात. हालेलुया. परमेश्वराची वचन आहे ना आपल्याला स्पष्ट म्हणतात की इपिस्करास पत्र 5 अध्याय 18, 19 आणि 20 वचन आपण वाचू. आपण द्राक्षरसाने मस्त होऊ नका, त्यात बेतालपणा आहे, तर आत्म्याने पूर्ण होऊन. हालेलुया. परमेश्वर काय म्हणलं इथं? द्राक्षरसाने मस्त होऊ नका. म्हणजे काय म्हणलं इथं परमेश्वराने? आज आपण आहे ना प्रत्येक गोष्टीला ना मद्यसेवन करत असतो. परमेश्वर काय म्हणलं तुम्हाला? कोणी पण मद्यसेवन करू नये. हालेलुया. त्याच काय आहे म्हणलं? त्याच्यात बेतालपणा आहे म्हणलं. हालेलुया. बेतालपणा आहे म्हणलं तर आज अनेक लोकांना काय विचार येतात? त्याच्यात आहे ना बेतालपणा आहे म्हणलं तर त्याच्यात मरणाची आत्मा आहे. मद्यसेवन मध्ये काय आहे? मरणाची आत्मा आहे. ज्या दिवशी ना एखादा मनुष्य मद्यसेवन केल्यावर ते आत्मा, मरणाची आत्मा त्यांच्या शरीरात आल्यावर त्यांनी कसं पडतात माहिती आहे ना? खाली पडलं की परत उठतच नाही. त्याच्या आत इकडे केलं तर इकडंच, पाय इकडे केलं तर इकडंच. त्यांनी ना उठा म्हणलं तर पण आहे ना त्यांना ना 10 लोक उठवलं तर पण आहे ना उठत नाही. मेलेल्या लोकांनी उठतात का? तसं आहे ना मद्यसेवन मध्ये पण आहे ना काय म्हणलं त्यांनी? परमेश्वराने मेलेला आत्मा त्याच्यात निवास करत असतात. परमेश्वर म्हणलं तुम्ही मद्यसेवन करू नका म्हणलं. हालेलुया. मद्यसेवन केल्यावर आपल्याला समोरची लोकांना ना कोण आहे आपल्याला समजत नाही. म्हणजे आपल्या आत्म्याला मारून टाकल्यासारखं होतं. आपल्याला आत्म्याला त्यांनी मारून टाकल्यासारखं होतं. आणि जेव्हा मद्यसेवन केल्यावर आपल्या आत्म्याला मारून टाकल्यासारखं झाल्यावर आपण समोरच्या व्यक्तीनं काय बोलतो ते पण समजत नाही. आपण काय बोलतो ते समजतच नाही आपल्यामध्ये. आपण कोणासोबत काय बोलायला समजत नाही. म्हणून आहे ना जेव्हा लोटची मुली, दोन्ही मुली पण आहे ना, जेव्हा ना त्यांनी सदोम आणि गोमोरातून बाहेर आल्यावर त्यांनी एक मनामध्ये विचार केला. त्यांनी मनामध्ये लोटची मुलींना विचार असा आला की ना आता आपल्याला कोणी पण लग्न करून घेणार नाही म्हणून सांगून स्वतःच्या बापाला ना त्यांनी दारू पाजवून मद्यसेवन देऊन आहे ना त्यांनी ना स्वतःच्या ना बापाकडून संतान प्राप्त करून घेतलं. एवढं मोठं पाप केलं ते दोन्ही मुली. कुठला विचार आला त्यांनी लोटची मुलींना? सैतानाचा भयंकर विचार, एवढं पापाचे विचार. म्हणजे आपल्याला कोणीही लग्न करून घेणार नाही म्हटलं. परमेश्वर निर्माण केल्यावर लग्न करत नाही का? परमेश्वरांनी निर्माण केलं. परमेश्वरांनी सदोम आणि गोमोरातून तुम्हाला बाहेर काढलं म्हणलं तर त्यांना लग्न करणार आहे ना. पण त्यांच्या मनामध्ये येणारा विचार कसा असतात म्हणलं तर मद्यसेवन आहे ना आपल्या वडिलांना ना आपण आहे ना दारू पाजू आणि आपण त्यांच्यापासून आहे ना संतान प्राप्त करू म्हणून जेव्हा ना त्याच्या मनात आलेल्या विचाराच्या द्वारे वडिलांना ना त्यांनी द्राक्षच दिलं. म्हणजे मद्यसेवन केलं ते वडिलांनी आणि ना तिच्याकडून आहे ना संतान प्राप्त केलं ते लोक.
एवढं भयंकर पाप त्यांनी ना पापामध्ये राहिलं. म्हणून परमेश्वर म्हणतात ना की ना, इथं स्पष्ट म्हणलं की ना परमेश्वराने की द्राक्ष रसाने मस्त होऊ नका, त्यात बेतालपणा आहे. हालेलुया. त्यात काय म्हणलं त्याने? बेतालपणा आहे म्हणलं. तर मेलेला आत्मा त्याच्यात निवास करतात, त्याच्यात ना निवास करतात. त्याच्यामध्ये आहे ना ते ना त्याच्यामध्ये पवित्र आत्मा नाही, त्याच्यामध्ये आरोग्य नाही. मनुष्याला ना त्याने मारून टाकतात. आजपर्यंत जेवढा लोकांनी ना या मद्य सेवन मध्ये आहे ना, त्यांनी त्या मार्गामध्ये गेलेल्या लोकांनी सर्वांनी पण आहे ना आता त्यांचे शरीर खराब होऊन अनेक लोकांनी ना मरणाकडे जाऊन आहे ना नरकामध्ये जात आहे. म्हणून परमेश्वराने म्हणतात तुम्ही त्या आत्म्यामध्ये तुम्ही राहू नका. परमेश्वराने म्हटलं आपल्याला पवित्र आत्म्यामध्ये तुम्ही पूर्ण व्हा. तर आत्म्याने पूर्ण होऊन म्हणलं म्हणजे पवित्र आत्मा तुम्ही ना प्राप्त करा. मी दिलेला पवित्र आत्मा तुमच्यामध्ये राहायला पाहिजे. तुम्ही पवित्र आत्म्याने भरा म्हणलं देवाच्या लेकरांना. परमेश्वर म्हणतात तुम्ही पवित्र आत्म्याने भरा, तुम्ही पवित्र आत्म्याने भरा म्हणलं परमेश्वराने. जेव्हा आपण पवित्र आत्म्याने भरत असतो, परमेश्वरांनी म्हटलं आता पवित्र आत्म्याने कसं भरायला पाहिजे म्हणलं तर आपण जेव्हा पाहतो की ना देवाची वचन, स्तोत्रे, गीते व आत्मिक प्रबंध ही एकमेकास म्हणून दाखवा. आपल्या अंतःकरणात प्रभूला गायन वादन करा. हालेलुया. म्हणजे परमेश्वराची ना जेव्हा तुम्ही स्तुती करणार तेव्हा ना तुम्ही पवित्र आत्म्याने भरणार. जेव्हा परमेश्वराची आराधना करणार तेव्हा तुम्ही परमेश्वराच्या आत्म्याने भरणार. जेव्हा तुम्ही ना देवाचं वचन ऐकणार तेव्हा तुम्ही पवित्र आत्म्याने भरणार आहे. आणि तुम्ही जेव्हा देवाच्या मंदिरात येऊन देवाची गौरव करणार तेव्हा तुम्ही पवित्र आत्म्याने भरणार आहे. आणि तुम्ही ज्या दिवशी तुम्ही गुडघ्यावर राहून प्रार्थना करणार तुम्ही पवित्र आत्म्याने भरतच राहणार आहे. हालेलुया. हे पवित्र आत्म्याने भरण्याची मार्ग आपल्याला. पण आपण काय करतो? देवाची स्तुती करत नाही आपण देवाची आराधना करत नाही, आपण देवाची प्रार्थना करत नाही, आपण उपवास करत नाही, आपण देवाच्या मंदिरला जात नाही. मग आपण पवित्र आत्म्याने भरणार आहे का म्हणलं तर नाही. मग पवित्र आत्मा तुमच्यामध्ये नसलं तर परमेश्वराने म्हटलं एखादं घर आहे ना बघा, एखादं घर सर्व झाडू मारल्यासारखं सुशोभित केल्यावर आत्मा निघून गेलं, दुष्टात्मा निघून गेलं, सैतान निघून गेलं, पण त्या घरात कोणी नाही म्हणून त्यांनी एकटं परत आलं नाही, परत 7 आत्म्याला घेऊन आलं त्याच्यात. हालेलुया. म्हणून आहे ना देवाने म्हणतात तुम्ही रोज पवित्र आत्म्याने भरा म्हणलं ते. हालेलुया. वर्षाला एकदा पवित्र आत्म्याने भरा असं म्हटलं नाही, तुम्ही रोज पवित्र आत्म्याने भरा. तुम्ही रोज पवित्र आत्म्याने भरलं तर आहे ना एक दिवस तुम्हाला स्वर्गात जाण्यासाठी मार्ग मिळणार आहे. हालेलुया. आपण पवित्र शास्त्रात पाहतो 10 कुमारीविषयी. जेव्हा 10 कुमारीनं प्रारंभामध्ये पवित्र आत्म्याने भरलं, 10 कुमारीनं पवित्र आत्म्याने प्रारंभामध्ये भरलं, पण त्याच्यातला 5 कुमारीना रोज भरत होतं पवित्र आत्म्याने, रोज भरत होतं. आणि बाकीचं 5 आहे ना पवित्र आत्म्याकडे लक्ष दिलं नाही आणि भरण्याकडे लक्ष दिलं नाही, परमेश्वराकडे लक्ष दिलं नाही. म्हणून त्यांनी एकदा भरलं म्हणलं तर आता आम्ही पण आहे ना पवित्र आत्म्यामध्ये पूर्ण झालं समजून घेऊन आहे ना 5 कुमारीना तसंच राहिलं. पण लास्टला एक समय असा आला की ना येशू ख्रिस्तानी ना स्वर्गातून आहे ना मध्य आकाशामध्ये येत असताना सर्वांना उचलण्यासाठी तयारी केलं परमेश्वराने. सर्वांना स्वर्गात उचलण्यासाठी तयारी करताना ना त्याच्यातलं 5 लोकांनी ना स्वर्गीय राज्यात चाललं आणि अजून 5 लोकांनी काय झालं तिथंच राहिलं. परमेश्वराने ना तेव्हा ना म्हणजे ना बोललं की ना स्पष्ट म्हटलं ना 5 लोकांनी तयार झालं, 5 लोक तयार झालं नाही. हालेलुया. 5 लोक तयार झालं, 5 लोक तयार झालं नाही. पण भरताना किती? भरताना
10 लोक प्रारंभामध्ये भरलं, पण शेवटपर्यंत भरलेलं लोक 5च आहे आणि शेवटपर्यंत न भरलेलं लोक 5 आहे. म्हणून आहे ना, सर्वजण देवाकडे येत असतात. काही लोकांनी रोज पवित्र आत्म्याने भरतात आणि काही लोकांनी भरतच नाही. हालेलुया. बस मी स्वर्गात जातो म्हणून समजून घेऊन आहे ना, मी देवाच्या राज्यात प्रवेश करतो म्हणून समजून घेऊन आपापल्या कामामध्ये व्यस्त राहतात. उपवास करण्याची बंद करतात, देवाची मंदिरला येण्याची बंद करतात, तुम्ही प्रार्थना करण्याची बंद करत असतात, तुम्ही फक्त फिरत राहत असतात. ज्या दिवशी येशू ख्रिस्ताने आला त्या दिवशी तुमची परिस्थिती काय? म्हणून आहे ना, त्या 5 कुमाराविषयी परमेश्वराने बोललं, तुम्ही कोण आहे मी ओळखत नाही म्हणलं. त्या 5 कुमारीनं स्पष्ट बोलतात, तुम्ही कोण आहे मी तुम्हाला ओळखतच नाही म्हणलं. म्हणजे परमेश्वर ओळखलाच नाही. परमेश्वर कोणाला ओळखतात? फक्त देवाचे लेकरांना. हालेलुया. म्हणून रोमकरास पत्र 8 अध्याय 14 वचन मध्ये म्हणतात, परमेश्वराच्या आत्मा जेवढा लोकांमध्ये आहे त्यांनी देवाची लेकर. मग तुमच्यामध्ये काय राहायला पाहिजे? पवित्र आत्मा. तुम्ही कधी झाला तुम्ही देवाचे लेकर? ज्या दिवशी तुम्ही पवित्र आत्मा प्राप्त केलं त्या दिवशी तुम्ही देवाचं लेकर झालेला आहे. हालेलुया. ज्या दिवशी तुम्हाला पवित्र आत्मा दिलं परमेश्वराने, ज्या दिवशी तुम्हाला पवित्र आत्मा दिलं त्या दिवशी आहे ना तुम्ही देवाचं लेकर. तुम्हाला नवीन जन्म झाला, तुमचं नवीन जन्म झाला, तुम्ही नवीन जन्म प्राप्त केलं आणि देवाच्या आत्म्याने तुम्ही भरलं. आतापासून तुम्ही देवाचं लेकर आहे. यापुढे पण तुम्ही देवाचंच लेकर राहायला पाहिजे. हालेलुया. म्हणून आपण आहे ना दिलेलं परमेश्वराची वचन आपल्या जीवनात पूर्ण होणार आहे, होत आहे. हालेलुया. त्यासाठी परमेश्वराने मला सांगितलं आजचा दिवस परत एकदा सर्वांना पवित्र आत्म्याने भरावं म्हणून तुम्ही सर्वजण आहे ना आपापल्या जागेवर गुडघ्यावर राहावा. मी तुम्हाला प्रार्थना करणार. गुडघ्यावर राहावा सर्वजण आणि उजवा हात तुमच्या डोक्यावर घ्या. पवित्र सेनाधीश परमेश्वर येशू बापा, मी तुला धन्यवाद करतो, तुला महिमानी गौरव करतो बापा. तू दिलेलं वचन पूर्ण केलं बापा. तुझं वचनानुसार तुझ्या सर्व लेकरांना येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये पवित्र आत्म्याने भर, अभिषेकाने भर, सामर्थ्याने भर, शक्तीने भर म्हणून तुला विनंती करतो. सर्वांवर पवित्र आत्मा येण्यासाठी तू सहाय्य बापा. तुझ्या लेकरांना पवित्र आत्म्याने भरण्यासाठी तू कृपा दाखव ना. येशू ख्रिस्त नावामध्ये मागतो. आमेन.